दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता ढोकाळी नाका ठाणे पश्चिम या ठिकाणी आणि इथल्या देव आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधल्या श्रद्धा महेश सुतार वहिनींना जाऊन भेटणार आहोत. काय म्हणतायत वहिनी ऐकूया, बोलतं करूया वहिनींना. देव आशिष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जाऊया आणि सुतार वहिनींना बोलतं करूया. काय म्हणतायत वहिनी ऐकूया. मळे मळे ना, मळे मळे ते माझे मळे ना सरतीचे. मला माहिती आता थोडा थोडा. आता पास्तावला आपलं पास्ता मिळेल तुम्हाला नक्की. हॅलो, आपल्या बिल्डिंग मध्ये देवासीस मध्ये होम मिनिस्टर आले. त्यांनी ते खड्डा खणलाय खेळासाठी. तो खड्डा तुम्ही आल्याबरोबर भरून घ्या त्यांच्याकडनं. घेतो. धन्यवाद धन्यवाद. ओळख करून देते. सगळं तुम्हीच ठरवणार आहात. नाही नाही नाही. मग मी जातो. घ्या उखाणा घ्या. चांदीचा तांब्या रुपयाची परास, महेश रावांचं नाव घेते सुतारांच्या घरात. काय सांगता. हो मग घरात रंधा कोण मारतो. बिचारे काय स्थिती झाली आहे त्यांची. नमस्कार. द्या ओळख करू. हे मिस्टर माझे. नमस्कार. ही आजी माझी. नमस्कार आजी. आई. नमस्कार आई. बाबा. नमस्कार भाऊ. ही माझी मोठी नणंद. नमस्कार. ही माझी 3 नंबरची नणंद. ती आत्या माझी मोठी. नमस्कार. ती काकी. नमस्कार. आणि हे माझे समस्त पूर्ण देव आशिष परिवार. नमस्कार. आणि एक ओळख करायला विसरले, माझी छोटी मुलगी. काय नाव. समीक्षा आहे तिचं नाव. बरं बरं. हॅलो समीक्षा. देव आशिष सोसायटीमध्ये आता या प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचं हसू बघून, छान आनंद बघून साक्षात देव अवतरलेत की काय असं वाटायला लागलंय. सुरुवात करूया गप्पांना. होम मिनिस्टरच्या निमित्ताने आदेश भाऊजी आले आमच्या सोसायटीत आणि मीच पैठणी जिंकून जाणार ऐटीत. आदेश भाऊजींकडे आहे पैठणीची खाण. प्रसादरावांचे नाव घेऊन जिंकीन आज मी तो मान. पैठणीच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीचा होणारा सन्मान म्हणजेच होम मिनिस्टर. पैठणी आहे जरदाराची, माझी आणि श्रद्धाची मैत्री आहे लाख मोलाची. तुम्ही ती घेऊन आलात तिच्या दारात आणि मीच ती घेऊन जाणार माझ्या घरात. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण. बालपण माझं ऍक्च्युली जन्म दादरला झालाय हिंदू कॉलनीत आणि बालपण माझं ठाण्यात ह्याच बिल्डिंग मध्ये. बालपण सगळं इथेच गेलं. हो हो हो. घरी कोण कोण. माहेरी आई, बाबा, भाऊ आणि बाबा ते बाहेरगावी असतात. आणि सासरी सासू सासरे, मी, माझे मिस्टर आणि छोटी मुलगी 2 वर्षाची. हे सासू सासरी सावंतवाडीला आहेत. सावंतवाडी. माझं सासर सावंतवाडी आहे. गावाला प्रॉपर सावंतवाडी. हो. पहिल्यापासून सासू सासरे तिकडेच असतात. ते मूळ कोल्हापूरचे गडिंग्लज तालुक्यातले, पण माझे सासरे शिक्षक होते म्हणून ते स्थायिक झाले सावंतवाडी. हो हो. छान आहे. छान म्हणजे खूपच छान आहे. जाता की नाही कधी. नेहमी आमचं घरच आहे. नेहमी वर्षातून 2-3 वेळा फेरी होतेच. ते इकडे येतात, आम्ही तिकडे जातो. जाणं येणार. नक्की. मिस्टर काय करतात. मिस्टर माझे इंजिनियर आहेत. बोलवा मिस्टरांना. या हो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं. माझं सावंतवाडी. अच्छा, तुमचं बालपण सावंतवाडी. सगळं बालपण तिकडे गेलं सावंतवाडीमध्ये. मग बालपणी खूप धमाल केली असेल तिकडे. हा, तिकडे भरपूर धमाल. आम्ही म्हणजे ते ओळ वगैरे असतात,
त्याच्यातून छत्रीतून असं म्हणजे पाणी वर काढायचो आणि त्याच्यामध्ये मच्छी जी येते ती आम्ही पकडायचो. अशा बऱ्याच गोष्टी करायचो. व्हाळातले? शेतातून व्हाळातले व्हाळातले होय. मळे हा? मळे ना मळे मळे ते माझे मळे ना चढतीचे. चढती. माका माहिती असा थोडा थोडा. तुमची भेट कधीची? आम्ही सुरुवातीचा माझा जो जॉब होता ठाण्यामध्ये, तर तिथे मी क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंटला होतो आणि ही अकाउंटला होती तिथे. तर मग एक मैत्रीण होती माझी त्या कंपनीमध्ये, पण तिला दुसरीकडे जॉब मिळाला आणि ती गेली तिथे. अरे अरे. आणि ती गेल्यानंतर तिने काही तिचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मला दिला नाही, कारण तिचा चेंज झाला कॉन्टॅक्ट नंबर. मग मला एवढं माहिती होतं हिची मैत्रीण आहे ते, माझं पण हिच्याशी कधी बोलणं नसायचं. मग हिला मी विचारलं, अगं तिचा काही नंबर वगैरे तुझ्याकडे आहे का? तर ती म्हणाली आहे, पण मी तिला अगोदर विचारते देऊ की नाही तर. बरं. हां. आणि मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग तिने विचारलं, तिने सांगितलं दे म्हणून. मग हिने त्यावेळी आम्हाला लँडलाईन होते ऑफिसमध्ये, तर हिने मला फोन करून सांगायला पाहिजे की नाही नंबर. नाही हो हां. की असं असं तिचा नंबर आहे. हिने काय केलं, चिठ्ठीमध्ये लिहिला नंबर आणि कॅन्टीनला ज्यावेळी आम्ही जेवायला यायचो त्यावेळी तिथे चिठ्ठी काढून मला तिने दिली. तर ॲक्च्युली तिने नंबर दिला त्यावेळी बाकीचे मित्र मला म्हणाले, अरे काय काय चिठ्ठीत काय दिलं तुला असं. तर मी म्हटलं नाही, तो नंबरच आहे फक्त मला. मग तिथून नंतर मग थोडंसं म्हणजे हिचं सुद्धा अकाउंटचं काम होतं, ते माझे क्वालिटी रिलेटेड काही गोष्टी क्लिअरन्स वगैरे असायचं. हां. तर त्यावेळी आमचं फोनवर चालायचं असं बोलणं. पण असं कधी इनिशियली म्हणजे 6 महिने काय असं वाटलं, पण नंतर मग हिच्याशी मी बोलायचो, म्हणजे पर्सनल लाईफबद्दल विचारायचो. त्यावेळी ती सांगायची की म्हणजे तिचं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे मला जसं कळलं ना. तुम्हाला अंदाज आला होता? हो हो. कुठे प्रपोज केलं होतं तुम्हाला याने? ह्यांनी ऍक्च्युली मला असं ऑफिशियली प्रपोज नाही केलं, अजून? SMS वर विचारलं होतं माझ्याशी लग्न करशील का. मग तुम्ही काय सांगितलं? मी हो म्हणालेले. मग लग्न तरी हॉलमध्ये केलं का SMS वर? हॉलमध्ये. मग घरी कळल्यावर काय झालं? नाही ऍक्च्युली घरी हिच्या घरी पहिल्यांदा ज्यावेळी हिच्या घरून तर काय एवढं हे नव्हतं, पण माझ्या माझ्या घरून घरातून माझे तसे आई बाबा सपोर्टिव्ह होते, कारण की एकुलती एक होती. आणि यांच्या घरी? यांच्या घरी थोडा विरोध होता अगोदर. भरपूर विरोध होता. म्हणजे माझे आई बाबा तर बिलकुल रेडी नव्हते. त्यांनी म्हटलं लग्न करत असेल तर मग ते आम्ही तर रेडीच नाही होत या बाबतीत, त्यामुळे तो विचार सोडून दे तू लग्न करायचा, कारण आमचं इंटरकास्ट मॅरेज होतं. त्यामुळे आई बाबा वगैरे म्हणाले, इव्हन बहिणीसुद्धा त्यांचा सुद्धा विरोध होता. ते म्हणाले की आम्ही जस्ट येऊ लग्नाला. तर मग त्यामुळे लग्नाची जी तयारी करायची होती ती हिला आणि मलाच दोघांनी होता सपोर्ट, आणि माझ्याकडून तर मलाच करायची होती. त्यामुळे हॉल बुक करणं, शिवाय तो कमी खर्चात बघणं गरजेचं होतं आम्हाला. मग त्याच्यानंतर मग लग्नपत्रिका छापणं, त्या वाटणं, बस्ता वगैरे काढणं, ते ही आणि मी दोघांनीच आम्ही केलं त्या गोष्टी. आणि आयत्या वेळी असं झालं की ज्यावेळी दुसऱ्या दिवशी लग्न आहे तर बहिणीकडे होता विरोध होता, त्यामुळे मी बहिणीकडे राहू शकत नव्हतो, असं झालं. मग एक दुसरी माझी लांबची बहीण आहे, तर तिला मी म्हटलं असंच आहे तुझ्याकडे राहू का? तर ते म्हणाले चालेल माझ्याकडे राहा. मग मी लग्नाच्या आदले दिवस त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना म्हटलं की इथून मी हॉलवर जातो, असं झालं. मग तोपर्यंत मग घरातले वगैरे तिथे उतरले, हळद वगैरे लागली होती मला. आणि मला असं झालं की त्यावेळी सुद्धा मी एकटंच सगळं प्लॅन करायचं होतं, गाडी अरेंज करणं, वरातीसाठी गाडी अरेंज करणं वगैरे असं होतं. मग ठीक आहे, म्हणजे तेवढं झालं सगळं त्या ह्याच्यातून. आणि दुसऱ्या दिवशी लग्नाला हॉलवर जायचं आहे ना, तर मी आपलं सकाळी उठलो आणि असे साधेच कपडे होते आपले रेग्युलर, ते घातले. तर मावस भाऊ म्हणतो, अरे कुठे चाललाय? तर मी म्हटलं हॉलवर चाललो आहे. अरे मग हॉलवर तर सदरा वगैरे काहीतरी घाल ना चांगला. तर म्हटलं अरे मी घेतलाच नाही. मग तो म्हणे ठीक आहे तू काळजी करू नको. त्याने मग सकाळी 7:30 वाजता विक्रोळीमध्ये जाऊन दुकान उघडलं एक. बरं. मालकाला त्याला उठवलं, त्याला मला काय करून एक सदरा आहे. आणि त्याने मग सदरा आणि म्हणजे तो शेरवाणी प्रकार तो एक त्याने मला दिला सकाळी आणून. आणि तिथून नंतर मग हॉलवर गेलो आम्ही. म्हणून ते खूपच सपोर्टिव्ह आहेत. कसा स्ट्रगल असेल ते? नाही, खूप स्ट्रगल होता तो. मग माझा एक मित्र होता दयेश करून, ते डोंबिवलीला ठाकुर्लीला राहतात. तर मी त्याला ऑफिसमध्ये सांगितलं, अरे बघ ना घर कुठे मिळालं तर आम्हाला एक 2-3 महिन्यासाठी पाहिजे. तो म्हणाला तू ये ठाकुर्लीला, मी तुला घर दाखवतो. गेलो आणि त्याचे बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत, कारण की त्याचंही लव्ह मॅरेज होतं. मी म्हणाले ठीक आहे. मी म्हणलं मी यांना म्हणाले पटकन चहा पिऊया आणि आपण पळूया इकडनं. आणि नेमके त्याचे बाबा बाहेर येऊन आमच्याशी बोलले. ॲक्च्युली त्यांनी मलाच विचारलं, अरे बाळा काय प्रॉब्लेम आहे तुला? तर मी म्हटलं असं असं झालं, आम्ही शोधतोय घर पण मिळत नाही, बघू मिळेल म्हटलं. मग ते मला म्हणाले की सोय होईल तुझी. अरे जरा बरं वाटलं म्हणजे असं बोलल्याबरोबर. ते म्हणाले हा माझा बंगलो आहे, मी वरचा जो मजला आहे तो मी 5 रूम होते त्यांच्या वरच्या मजल्या, तर ते म्हणाले मी कधीच भाड्याने दिलेला नाही आत्तापर्यंत आयुष्यात.
तर तुझी इथे व्यवस्था होईल, पण एक अट आहे की तू मला एक पैसा भाडं द्यायचं पैसे नाही. नाही, असं बोलले ते. ती हा, अट होती. ही अट होती. मग मी जरा म्हटलं पैसा न देता कसं काय राहणार, म्हटलं मला ते तसं शक्य नाही. तर ते म्हणाले हे जर होत असेल तर राहायचं, नाहीतर इथून चल. मग मला तर गरज होती ना, म्हटलं पैसे काय कुठल्या तरी रूपाने फेडता येतील त्यांचे उपकार. तिला म्हटलं चालेल आपण ऍग्री करू. आणि मग आम्ही अक्षरशः आम्ही राहिलो. 4 महिने राहिलो, तर असं वाटलं आम्ही आमच्याच घरी राहिलो. आणि त्यांनी खूप काळजी घेतली त्या आमची. काकीनी मला अक्षरशः आईसारखं तसंच वागवलं, जसं माझी आई मला वागवते तसंच. कधी जेवण, आज त्यांच्या संपर्कात आहात? हो हो. रोज आम्ही कधी गणपतीला, त्यांच्याकडे गणपती असतो, ते शहापूरचे आहेत, नेहमी ते माझ्या घरी येतात, मी त्यांच्या घरी. काय नाव त्यांचं म्हणाला? त्यांचं भारमुके. भारमुके काका, धन्यवाद. तुमची आठवण काढली आज सगळ्यांनी आणि खूप छान तुम्ही मदतीचा हात दिला त्या दाम्पत्याला त्या वेळेला, की जेव्हा त्यांना खूप आधाराची गरज होती आणि तुम्हाला ती विसरले नाहीत, कधी विसरू शकत नाहीत. बरं, मला विचारायचं मग पुढे सासू सासऱ्यांना वगैरे नंतर सगळं? आता तर सासू सासरे मला एवढं प्रेम करतात, म्हणजे मी त्यांची मुलगी अशीच ते मला कन्सिडर करतात. सासरे मला एकदम खूप चांगलं, म्हणजे काही सावंतवाडीलाच problem आहेत का नाही. ते? हो. ते आत्ताच होते, आत्ताच होते. नेमकं त्यांना खूप आनंद आला असता, म्हणून तुम्ही पण त्यांच्यासाठी काहीतरी बोला तरी खूप आनंद तुम्ही बोला. वाटेल. चला, म्हणजे मी म्हणते की ते असते तर मला खूप आनंद झाला असता. आम्हालाही आनंद झाला असता. त्यामुळे कधी इलव सावंतवाडीत तर नक्की भेटू. हा, आता 8 वस्तू इथे आल्या की 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघणार आहोत. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघणार आहोत. चला, 4 संधी आहेत. 500 रुपये आणि घड्याळ. हो. 1 संधी. इतक्यात नाही अभिनंदन, कारण 4 वस्तू झाल्यावर 1 रुपया मिळाला की त्या 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुम्हाला. 1 रुपया. अभिनंदन. तुम्ही एकदम तव्याकडे कसे काय गेला तो? ते जेवण करतात म्हणून. हा, त्यांना मच्छी खूप आवडते म्हणून तव्यावर ते फ्राय करत बसतील, त्या हिशोबाने त्यांनी. एवढ्या वस्तू असताना एकदम तव्याकडेच गेले ते डायरेक्ट. आम्हाला वाटलेलं तव्याकडे जाणार नाही, पण ठेवतात सुद्धा खरं तर त्या चिठ्ठ्यात त्याच, आणि मिळतं पण त्यांनाच असं म्हणायला पाहिजे. चला, घ्या, अभिनंदन. आता आणखी 2 वस्तू ज्या पाहिजेत त्या घेऊ शकता. मिक्सर घेणार आहे. मिक्सर घेणार आहे, घ्या. 100 रुपये. चला, म्हणजे 601 रुपये आणि मिक्सर. हा घ्या मिक्सर. थँक्यू. हे घ्या घड्याळ. चला, थँक्यू. आता काय पाहिजे ते घ्या. चला, 1000 रुपये. 1601 रुपये ते सुद्धा तुम्हाला मिळाले. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. झोपलायत वाटतं. उठलात ना? हा, व्हेरी गुड. नमस्कार. तुम्ही बाजू घ्यायची यांची. हा, चला, पहिला आरोप कोण करणार? आई, बोला. थोडा स्वभाव हिचं धांदट आहे. मुलगी खोट्यावरून पडली, ठेवली, बापरे. लक्ष दिलं नाही. लक्ष देत नाही? हा, म्हणजे लक्षात नाही आलं. नाही, मान्य करतो, स्वभाव तिचा थोडासा धांदरट आहे. तसं झालं होतं इन्सिडेंट एकदा. स्वभाव आहे तसं. मान्य केलं त्यांनी. पुढे अजून तुम्ही? खर्चावर नियंत्रण ठेवावं, खर्च जास्त करते. नाही, ऍक्च्युली खर्च करावा लागतो, कारण एकतर मला बहिणीच मुळात 5 आहे, आणि त्याच्यानंतर त्या घरी आल्यानंतर आदरातिथ्य वगैरे करायला. अच्छा, म्हणजे बहिणींमुळे खर्च होतो? नाही, असं नाही, पण त्यांचं सुद्धा आदरातिथ्य करायला पाहिजे ना, त्यामुळे खर्च करावाच लागतो आम्हाला. हो काय, बरोबर. सगळं ढकललंच बहिणींवर. पुढचा आरोप? ती मला फोन कधी करत नाही. आपण कोण? बोला आता. कसं आहे, एक तर ती नंबर वारंवार चेंज करते, आणि दुसरं तिच्या घरी आम्ही ट्राय करतो बऱ्याच वेळा, पण रेंजच मिळत नाही. इव्हन हीच गोष्ट आणतो मी, म्हणजे आज आहे हे प्रोग्राम आहे, मी त्याला काल ट्राय करत होतो, पण फोन बंदच होता. आज तिला विचारलं तर म्हणते फोन बंद ठेवला होता. प्रॉब्लेम तुमचा आहे, यांचा नाही. तर पुढचा आरोप? मी श्रद्धाची मैत्रीण. ती फार एक एक्सलंट कुक आहे, स्पेशली नॉनव्हेजसाठी. पण तिने मला प्रॉमिस, मी व्हेजिटेरियन आहे, तिने मला प्रॉमिस केलं की व्हाईट सॉस पास्ता मला खायला घालणार आहे. तो तिने अजून काही खायला घातलेला नाही. तर ती कधी मला खायला घालणार आहे मी तुम्हीच करून दिलं ना? ओळख? हो हा, हो. आता पास्ता मिळेल तुम्हाला नक्की. ते तर एक म्हणजे दे आर मेड फॉर इच अदर. आणि मी फॉर्च्युनेट आहे की माझ्यामुळे
त्याच्यामुळे ते भेटले. अरे वा वा. तर मला पास्ता कधी घालणार आहे? नेक्स्ट टाइम नक्की. खाऊ नका पस्तावाल. हा एवढं चांगला करतात. त्यांच्यासाठी चालेल. चालेल बरं करा काय तो एकदा आणि द्या त्यांना. बरं आता यांच्या सोबत चांगलं काय ते सांगा. एक्सलंट कुक तर आहेच ती, बट ती खूपच प्रेमळ आहे आणि ती समजूतदार आहे, खूप सगळ्यांना समजून घेते आणि खूप कोऑपरेटिव्ह आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की ती सगळं हे जे फॅमिली तिची आहे तीच मॅनेज करते आणि ऑल द बेस्ट. ती म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असेल किंवा चांगल्या गोष्टी असतील तेव्हा ती कधी बॅकआउट नाही करत. बरं. हां म्हणजे जर काही प्रॉब्लेम असतील तर ती समोरच्याला समजून सांगते की असं नाही होणार, चांगलं होणार आहे, पण ती नंतर स्वतःहून घरी रडते. दादा किती सांगतोय ना. ऍक्च्युली त्याचं आणि माझं रिलेशन खूप म्हणजे खरं सांगते, फक्त लग्नाच्या वेळेला आमचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. मी त्याच्याकडून आत्ता माफी मागते, पण त्याचं आणि माझं खूप चांगलं, म्हणजे आम्ही अक्षरशः सगळं एकत्र करायचो, राईट फ्रॉम सगळं. म्हणून मी त्यावेळेला त्याच्यावर खूप म्हणजे मला ह्यांच्याशी लग्न करणं पण तेवढंच माझं हे होतं, पण मी त्याच्या काय गोष्टी नाही मान्य केलेल्या, पण आता मी त्याच्याकडून माफी मागते. सिच्युएशन अशी होती की तिने सांगितलेलं मला की असं आहे, तर मी बोललो काही, मला सांगितलं, घरी कोणाला सांगितलं नव्हतं, तर मी तिला सांगितलं आजच्या आज तू घरी आई बाबांना सांगून टाक काय आहे ते. तर ती बोलली ठीक आहे रोहित, मला जरा 2-3 दिवस टाइम दे. तर मी बोललो ठीक आहे मी टाइम देतो तुला. पण त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर तिने सांगितलं की असं काही नाही. तर मी बोललो असं काही नाही. मग नंतर ती बोलली हां, तर मी त्याच्यामध्ये तू एका गोष्टीवर स्टँड नाही राहिली, म्हणून त्यात थोडंसं मला राग आलेला. मी बोलला ठीक आहे आता गेलं ना सगळं. आता गेलं तेव्हा आता सगळं पुसलं गेलं ना. आता सगळं छान आहे की नाही. हो. मस्त. चला अशा तऱ्हेने सगळ्या गोष्टी छान झालेल्या आहेत. तुमचं काय म्हणणं आहे आता सगळं? फोनचं मी मान्य करते, कारण की गडबडीत खूप असते ऑफिसमध्ये, फोन जास्त अलाउड नाही आहेत वगैरे. आणि चितू ताईचं जसं मी म्हणते की फोनचा नंबर चेंज होतो, पण नेहमी सगळे चेंज झालेले नंबर घेईन आणि जे काही सुधारणा करू शकते ते मी करेन. सुधारणा करेन असं सांगितलेलं आहे. तेव्हा आता वहिनी लवकर सुधारणा हो असं म्हणत हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी. आणि आता कोण जिंकणार पैठणी ते बघूया. आणि आता चला एक चिठ्ठी घ्या आपण. नाही वाचत. नाव आहे जया मंगत. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? ये इथे सामने. हा सामने ग्रिलचा दरवाजा. बरं आहे. तिकडनं काय घरातनं काय देवबी इकडे ठेवलेत की काय? आणि माहेर कुठलं तुमचं? वाडा. आणि इथे कोण कोण राहता? मी, नवरा आणि माझे 2 पोरं. बरं मग मिस्टर कुठे आहेत? बँकेत. नवरा आता बँकेत आहेत? हो. बरं नवरा नाव आमचा नमस्कार सांगा. हो. बरं मला सांगा की जर तुम्ही पैठणी जिंकला तर पहिला फोन कोणाला करणार? माझ्या मिस्टरला. कसा करणार सांगा? करा लवकर. हॅलो. हां हॅलो. हां हॅलो. आपल्या बिल्डिंग मध्ये देवासिस मध्ये होम मिनिस्टर आले, त्यांनी ते खड्डा खणलाय खेळासाठी. तो खड्डा तुम्ही आल्याबरोबर भरून घ्या त्यांच्याकडनं. थोडक्यात वहिनींनी फोन करणार म्हणजे वहिनी फोन करणार या कल्पनेनेच त्यांना टेन्शन आलेलं आहे. आता बघूया आजची पैठणी कोण पटकावणार या खेळामध्ये. पैठणीचा खेळ दोघींना 15-15 संधी आणि मधोमध असलेल्या खड्ड्यामध्ये जिथे उभे आहेत तिथूनच हा चेंडू टाकायचा आणि त्या खड्ड्यामध्ये जाऊन थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्याला मिळणार आहे एक. दोन. 4 मध्ये 2. हो तुम्ही 5 टाका. 1. 5 मध्ये 2. इकडे 5 मध्ये 1. 1. 1.
15 संधी आणि त्यामध्ये 7 ही गुणसंख्या. चौदा 7 7 एक संधी अजून शिल्लक आहे. अन्यथा पुन्हा 5-5. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी त्यांना बँकेतून आल्याबरोबर द्या. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या मंगत वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुतार वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. पैठणी पिशवीतून बाहेर काढली ना की वेगवेगळे आवाज आणि वेगवेगळे हुंकार ऐकायला येतात. म्हणजे हा वाव किती मस्त. काही जणींना तर तिखट लागतं. आणि मग त्याच्यात सुद्धा एक चर्चा असते, किती छान कलर आहे. तर काही वेळेला पटकन एक जण कोणीतरी म्हणतं हो 15 दिवसापूर्वी हाच कलर होता. अनेक चर्चा. महत्व त्या क्षणाला आणि त्या क्षणी मिळणाऱ्या आनंदाला. असाच आनंद साजरा करत होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.